गलमेवाडी नाईक बाई गलमेवाडी आपला दुर्गेश विषय म्हटला अनिलला बॅन केला ना आता. हा अनिलला बॅन करून टाक. बॅन अनिलला बॅन. अनिल कुठला नाही शॉट आहे त्याचा. मला माझे बॅट कोणाकडे आहे इथं. अरे दोन्हीच्या दोन्ही ना ते एक बॅट गेली नाही. चला टीम मथरेवाडी क्षेत्ररक्षणासाठी दाखल होते. संपूर्ण टीम साइडला सूर्योदय क्रीडा मंडळ नानेल हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटेल. आज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोपीदादांचा देखील आपल्याला खेळ निनाद पाहायला भेटणार आहे. टाळ्यांचा जयघोष देखील ऐकू येतोय नानेल संघाकडून. तर आमचे ऑन फील्ड पंच देखील तयार झालेत. पंचांचे देखील आज काम दमदार राहिलंय. आज आमचे संपूर्ण पंच पॅनल ननीश पाटील सर, श्री नितीन पवार सर, श्री मिथुन ठाकूर सर, आज संपूर्ण निनाद सर आपण पंच पॅनल देखील पाहतोय. सातत्यानं आपल्या असोसिएशनशी जोडले गेलेली ही मंडळी सातत्यानं अंगातून घामाचे पाठ वाहत आहेत, परंतु खेळाडूंची वाट न चुकता योग्यरित्या ही पंच मंडळी दर्शवत आहे. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. काळेश्वर चषक सन 2026चा महारण संग्राम आज केलाय. अथर्वनं तो कारनामा केलाय. 6 चेंडूमध्ये 6 चौकारांचा कारनामा अथर्वनं केलाय. त्याच्या नावावरती एक रेकॉर्ड राहिलंय. टीम नानेल आपला 12th मॅन अमोलदादा या. अप्रतिम दमदार जोमदार नामदार स्पर्धा आपण पाहतोय. अंबवडे खुर्द यांच्या वतीनं आयोजित केलेली ही दमदार स्पर्धा. स्ट्रायकिंग वरती सुभाष आहेत आणि नॉट स्ट्राइक एंड वरती अरविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सूर्योदय क्रीडा मंडळ नानेल या संघाकडून. तर गोलंदाजी ट्रॅक वरती अतुल चव्हाण आहे. मथरेवाडी एक्सप्रेस वरून निघालेला हा गोलंदाज सातत्यानं पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये ग्रामीण भागात असू द्या, नवी मुंबई शहरामध्ये असू द्या, सातत्यानं आपल्या नावाचा बोलबाला राहिलाय. कराड सारख्या शहरामध्ये देखील याची चांगली शैली त्यानं बांधून ठेवली आहे. पहिलाच बॉल इनस्विंग होणारा बॉल, पंचांचा इशारा येतोय. घोचांकी क्षेत्रात चेंडू ट्रायबल. एक धाव येते डीच्या स्वरूपात. एक धाव धावपलकावरती होईल ऍड. पहिला बॉल चांगला टप्पा टाकला गोलंदाज अतुल, एक लेफ्टी गोलंदाज मथरेवाडी या टीमचं. बॅटिंग मार्क सज्जल सुभाष आणि नॉन स्ट्राइक एंडला अरविंद. सूर्योदय क्रीडा मंडळ नानेल विरुद्ध मथरेवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना होतोय. ओच बॅटची एज आणि स्लिप मध्ये जो फिल्डर होता त्याने हा झेल टिपलाय. पहिला धक्का इथे बसलाय नानेल या टीमला. नक्कीच पहिला धक्का बसलाय. अतुलने चांगला योग्य रणनीती आखून गोलंदाजी करत आहे अतुल. अतुलला माहिती आहे इनस्विंग होणारे बॉल डावखुऱ्या हातानं तो फेकी करणार म्हटल्यानंतर एक नैसर्गिक अँगल, एक नॅचरल रित्या कोण बनला जातो आणि हा कोण खेळत असताना जो उजव्या हाताचा म्हणजे रायटी बॅट्समन आहे याच्यासाठी खूप अडचण असते निनाद सर. आणि ही अडचण ज्यावेळी त्यानं एक पाऊल जर बाहेर काढलं तर बॅटीचा वरची कडा घेऊन चेंडू सरळ स्लिपच्या हातात जाणार. एवढा बुद्धीचा वापर केलाय अतुलनं इथं आणि विकेट आली आहे. क्रिकेट म्हणजे माइंडमध्ये खेळलं जातं. माइंड इज क्रिकेट गेम असं म्हटलं जातं कधीतरी. माइंड से खेलो असं बोलतात. दिमाग से खेलना जो जानते है वो हार नहीं मानते. सुंदर चेंडू आणि चेंडू हवेत आकाशाला जवळ गेलाय. क्षेत्ररक्षक होता, थोडंसं जजमेंट यात फसलं. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होतील. दरम्यान नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये आले होते. 2 धावा आलेत. चांगला फटका खेळला होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता. क्षेत्रक्षण भरपूर दूर होता. धावसंख्या आता झाली 3. चांगली गोलंदाजी करतोय अतुल. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा स्कोरबोर्ड झालेत. अक्षय बॅटिंग मार्कवर तयार.
हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते गोलंदाज अतुल यांच्या माध्यमातून. नक्कीच ज्या वेळेला अतुल रनअप घेतोय ना, टान्स ज्या वेळेला घेतोय ना, तेवढं हळुवार गतीने सुरुवात करतोय, मधल्या पोझिशनमध्ये थोडंसं स्पीड वाढवतोय आणि ज्या वेळेला चेंडू फेकी करतोय, जम्प घेतोय, त्यावेळी थोडं स्पीड वाढवतोय. आणि चेंडू फेकी केल्यानंतर, चेंडू टप्पा पडल्यानंतर जी उसळी घेणारा चेंडू आहे ना, तो अतिरिक्त वेगवान होतोय. पाक वेग वाढला जातोय चेंडूचा. बॅटरला जज करण्यामध्ये फसला जातोय बॅटर. जज करता येत नाही, फसतोय बॅटर. चांगली गोलंदाजी, डॉट बॉल काढलाय हा बॉल देखील. धावसंख्या फक्त 3 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रोखून धरलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे आणि धावा इथे कमी झाल्या आहेत. ते नाणेल या टीमचे धावा करावे लागतील. धावा तर तुम्हाला बनवायच्याच आहे. धावांसाठी धाव तुम्हाला करावीच लागणार आहे. 24 चेंडूंची मॅच आणि त्याच्यात ही कंजूस गोलंदाजी, डोक्यावरती हात जातोय, बॅटेच्या जवळून आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सूर्योदय क्रीडा मंडळ नाणेल या टीमची धावसंख्या 1/3. कुठे गेले फोटो पाठवणार रे? अजून एक फोटो बाकी आहे त्यांचा. आज काय नाही, फक्त नावं माहिती पाहिजे मला. हा, मग त्याच्यातलं तुला प्लेअरला सांगा कोणाला माहिती आहे फक्त. लास्ट बॅटरला पाठवा, नंतरला बॉलिंगला आले होते कोण ना कोण सांगणार. नावं सांगा फक्त, एवढंच. असं माहिती पडतं. 3 धावा धावफलकावरती. 1 षटक कंप्लीट झालंय. काय झालं? चला, जास्त वेळ आपण खर्च करू शकत नाहीये. माईक का बंद करायला सांगितलं मला? शुभ्या तो दर शनिवारी फोन आला ना, समजा जाऊ तो सेट म्हणतो कुठे आहे, आवाज होतो. त्या दिवशी म्हणतो बाजूला मॅच चालली ना, म्हणतोय आवाज म्हणून चालू करायचं. 3 धावा झालेत. अमित तयार बॉलिंग मार्कवर. व चांगला फटका, दमदार स्ट्रोक ऑन साईडला खेळलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर. आला इथे पहिला षटकार या पहिल्या डावातील. पहिला षटकार आला. आपण स्क्रीनवरती रिप्ले पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, एक पाऊल पुढे टाकलं अक्रॉस द बाट आणि सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर रोप षटकार ठोकलाय. त्याला बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवणार आहोत. आता धावसंख्या पोहोचली आहे 3 वरून थेट 9 या आकड्यावरती. जुना बॉल पण असेल अंपायर कडे. धावसंख्या 11 आलेत. 11 धावा आहेत धावफलकावरती. अंपायर कडे असं असं नको विचारू, डायरेक्ट बॉल पाठव, नंतर मी बोलू. लवकर पाठव, लवकर बॉल. म्हणून मला असं की कंटिन्यू मागवा. प्रत्येक इनिंगला बॉल मागवत जावा. बॉल मागवायचा, पहिला बॉल द्या. चला, आपण बॉल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅचला करत आहोत सुरुवात. 11 धावा धावफलकावरती. 11 वरती 1 गडी बाद आहे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. इनफिल्डच्या आतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, वेगाने होईल फेकी. एकच धाव येईल. धावफलकावरती धावा होतील एकूण 12 धावा.
दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. श्री काळेश्वर चषक. फुल टॉस, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, पकडण्याचा प्रयत्न राहिलाय, चेंडू पकडलाय. तत्पूर्वी 2 धावा त्याच वेगाने कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षक डबल माइंडेड चालू होते, कॅच घेऊ की बॉल अडव, पण अखेर ते थांबले आणि त्यानंतर त्याने बॉल फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले. धावसंख्या आता झाली आहे 14. कोटीन. नक्कीच आपण द्विधा मनस्थितीमध्ये नसलं पाहिजे. द्विधा मनस्थितीत होते आणि इथं काय घडलं पहा. दांडी गुल, बॅटर गॉन, विकेटचं पतन. जज करण्यामध्ये फतले, सरळ थोडेसे पुढे होते, मागच्या बाजूनं जागा दाखवली होती चेंडूला. पायावरती होता बॉल, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. दुसरी विकेट गमावली आहे ती सूर्योदय क्रीडा मंडळ नाणेल या टीमने. 14 आकड्यावरती 2 विकेट गेले आहेत. सचिन आलाय बॅटिंगला. सचिन न्यू बॅटर सचिन. पण लक्षात ठेवा, जिथे डबल आहे ना, जसं जिथे मराठी 11 आहे, उद्या पण आहे, सेम सेम टीम आले तर फक्त पूर्ण नाव द्या, नाही तर असं घेतलं चालेल. काय एवढं लोड घेऊ नका. 14 धावा. हो, चांगला बॉल, बॅटची एज आणि फलंदाज बाद. कॉटमॅनच्या रुपये फलंदाज बाद. आल्या पाहिजे माघारी परततोय सचिन. तिसरी विकेट गमावली आहे नाणेल या टीमने. एकावरती धावा अवघ्या 14 आहेत. 14 वरती 3 गडी माघारी परतलेत. एक जातोय, एक बॅटर येतोय. कुणाल मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. कुणाल करेल का धमाल? कारण इथं धावा बनवायच्या आहेत. धावांसाठी तुम्हाला हर्षू लोकरे, धामणीगावचे सुपुत्र या ठिकाणी त्यांचं आगमन होते. त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांच्या स्वागताला आओ जनाब, आपका सबसे करेंगे आपका स्वागत. परंतु इथं षटकार ठोकलाय, सुंदर फटका. अरविंद इथे षटकार ठोकलाय. अगदी लोवर फुल टॉस होता, त्याला कन्वर्ट केलंय अगदी मिड विकेट बनवण्याच्या पलीकडे. आणि इथे दुसरा षटकार आलाय, कन्वर्ट केलंय अगदी मिड विकेट बनवण्याच्या पलीकडे. आणि इथे दुसरा षटकार आलाय तो अरविंदच्या बॅटमधून. धावसंख्या आता झाली आहे 20. आज खळी देखील आहे. पुढचा बॉल आणि इथे स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न होता, इथे स्टंपिंग केलंय, परंतु पंचाचा निर्णयाने बाकी आहे. क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय असं वाटतंय. धावसंख्या स्थिर 20-20. बारक्या गोलंदाज मार्को सज्जल सध्या फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. आउट ऑफ द ऑफ स्टंप, भरपूर बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 21-21. चांगला लेग कटर करतो, फ्लाईट देतो बॉलला. 21 धावा. नाव बारके आहे परंतु काम मोठं करतोय. ओ बीट केले, इथे लेग कटर केला होता. इथे बीट बाउन्सचा टप्पापर्यंत बाउन्स मिळतोय. खेळपट्टी चांगली साथ देते गोलंदाज बारक्याला. धावसंख्या 21-21. हो, इथे चांगला फटका खेळलाय, अगदी त्याला बीट करून बॉल चाललाय. स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये आला. इथे अरविंदच्या बॅट मधून चौकार. नजर वर करून पाहतो, त्या आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. एक बाउन्स आणि क्षेत्ररक्षक पहा त्याच्याकडे बघत बसलाय. प्रेमात पडलाय, चेंडूच्या प्रेमात पडलाय, फटक्याच्या. धावफलक हलत ठेवलंय. धावसंख्या 25. एक हाती झुंज देतोय अरविंद, जो ओपनिंग फलंदाज अजूनही टिकून आहे. अशा जीवन धावफलकावरती आहेत. नाणेल संघाकडून एकटा लढतोय पण मैदान घडवतोय मात्र अरविंद. नाव आहे अरविंद आणि खेळ आहे दमदार. वन साइड हिरो. ओहो ओहो, कडक बेधडक बॉडीला चेंडून धडक दिली. सुंदर लाईन आणि इथे खूप बाहेर बॉल होता. शफल झाले होते, मागे होता अतुल. अतुलनं गुल केलं बॅटर अरविंद यांना. 19 धावांवरती अरविंद बाद होतील. एकटे खेळत होते, एका साइडून खेळ चांगला राहिला होता, बाद होते. 25 धावा धावपलकावरती. 25 वरती 4 विकेट माघारी परतले. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाले. तर चेक केला आणि लेट डिसिजन दिला. बॅटर गॉन, विकेटचं पतन. पाचवा फलंदाज बाद झालाय नाणेल या टीमचा. आता नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये आलाय.
साहिल. अजयने पहिल्याच बॉलवर इथे विकेट प्राप्त केली आहे. 25 धावा झालेत. अंतिम षटक. अजय गोलंदाज मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. साहिल नॉन सतीश. ओ फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे बारक्या. व चांगला झेल परंतु झेल ड्रॉप. कॅच सुटली इथे. 2 धावा इथे कंप्लीट केलेत. धावसंख्या झाली आता 27-27. 27 धावा धावपलकावरती आहे. बारक्याकडून कॅच तर हातात होता परंतु ज्यावेळेला खाली कोसळला ना त्याच्यामुळे चेंडू हातातून निसटला. जजमेंट तर त्याचं चांगलं होतं. टायमिंग प्रॉपर होतं. पुढचा बॉल. अजय तयार. वेग वाढवलाय. वेग वाढलाय. बॅकफुटवरती सरसावलेत. मुक्त प्रदेश पाहिलाय. एक टप्पा. दुसरा टप्पा डीप कव्हरमध्ये आहे क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट. चांगला फटका. रूम बनवून खेळला होता फटका. बॅटर साहिलने धावफलक हलत ठेवतोय. धावसंख्या आता झाले 29. 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 3.3 चेंडूचा खेळ कंप्लीट. 3 चेंडू राहिलेत. ओहो पुन्हा एकदा कट्टाचा आवाज आलाय. बॅटर गॉन. विकेटचं पतन. निनाद सर या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अजय यांच्या कट बिहाइंड द विकेट जास्त मिळालेत. काय सांगाल? वेगवान गोलंदाजी आणि अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता त्यामुळे बॅटचा आउटर एज लागला आणि चांगला झेल टिपलाय. विकेटच्या मागे मी अतुलचं कौतुक करेन की चांगला झेल टिपतोय तो. नवीन बॅटर राजन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 24 चेंडूंची मॅच आहे आणि नाणेल संघानं 6 विकेट गमावलेत. म्हणजे 24 चेंडू मधील आतापर्यंत चेंडू कंप्लीट किती झालेत? 22. आणि धावा किती झाली आहेत? धावपलकावरती 29. आणि 22 मधील 6 वजा केले तर 16 चेंडू आपण खेळलेत. वाईटसाठी दाद दाद मागितली आहे परंतु पंत सांगत आहेत चेंडू सेफ आहे. आणि या इनिंग मध्ये टीम मत्रेवाडी संघाकडून पहिल्या षटकामध्ये अतुल त्यांचा देखील 5वा चेंडू डॉट. दुसऱ्या षटकामध्ये अमित त्यांचा देखील 5वा चेंडू डॉट. तिसऱ्या षटकामध्ये बारक्या त्यांचा देखील 5वा डॉट. आणि या षटकामध्ये देखील 5वा चेंडू डॉट आलाय. शेवटचा बॉल. चेंडू हवेत. मुक्त प्रदेशात चेंडू ट्रायव्हल. आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. पण धावा किती घ्यायचे आहेत? एक धाव घ्यायची आहे. 1 धाव 1 विकेट येईल. 1 धाव तर कंप्लीट. सिंगलच खुश राहावं लागेल बॅटरला. पहिला डाव इथे संपलाय. 4 षटकानंतर 7 विकेटच्या मोबदल्यात 30 धावा केल्यात आणि 31चं टार्गेट इथे सेट केलंय. ते सूर्योदय क्रीडा मंडळ नाणेल या टीमने मत्रेवाडी या टीमच्या समोर 31चं टार्गेट. या मॅचमध्ये 24 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज. सेकंड इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत देऊया आपण डीजे मास्टर ज्ञानेशला संधी.
पहिल्या डावामध्ये सुंदर गोलंदाजी पाहिली टीम. मीटिंग मध्ये सांगितलं आम्ही बोलू शकतो ना बाळा. अरविंद आणि स्ट्राईकला अतुल आहे. अतुल आणि अमित आणि अरविंद बॉलर आहे. 31 धावांचा पाठलाग. ओहो, अतुल खूप जवळ आला होता बॉलच्या, खूप बाहेर चेंडू निघालाय. वाईड बॉलचा इशारा येतोय. मध्ये बंद झालेलं दोन. लक्षात नाही, जाऊ दे परत चालू झाला. गोलंदाज धाव घेईल, आत्मविश्वासाची धाव असेल, कारण अतुलला संधी भेटली आहे. नितीन आत्मविश्वासाने सुरुवात करतोय. 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल, समोर अतुल आहे आणि इथं वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेत होईल भर. धावफलकावरती एक धाव ऍड केली जाते. जिंकायचं आहे. थोडस लेट चालतं, थकला असतील तर थोडासा ब्रेक घे. ब्रेक नंतर मात्र तू पुन्हा नवी झेप घे. झेप इथं कोण घेईल, अतुल की गोलंदाज नितीन? साइड चेंज,
दिशा चेंज आणि इथं झेप तर घेतले की काय, लाऊड अपील साठी गेले मात्र पंच वळालेत. व्हाईट बॉल येईल, व्हाईट बॉल येईल, धडधड होते, बडबड होते मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर टाकला जातोय पंचांवरती आणि इथं चेंडू निर्धावा आहे. डॉट बॉल आहे, कधी कधी देणं सुद्धा गरजेचं असतं. 8 धावा धावफलकावरती. अतिशय कंजूस गोलंदाजी राहिली आहे. समीकरणामध्ये सातत्यानं बदल होतोय. फलंदाजाचा अंदाज चुकवला जातोय, अतुलचा अंदाज चुकवतोय गोलंदाज नितीन. पुन्हा एकदा आता यावेळी मात्र व्हाईट बॉल आहे, खूप बाहेर चेंडू निघालाय, गोलंदाजाचा अंदाज फसलाय. व्हाईट बॉल. 9 धावा धावफलकावरती. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. नाणेल संघ देखील एका मजबूत स्थितीमध्ये आहे. त्यांना देखील माहिती आहे धावफलक लो स्कोरिंग मॅच आहे. जेवढे चेंडू निर्धाव काढेल ना तेवढं गरजेचं आहे. वाईट येतील तर वाईट घडेल. ओहो, आतमध्ये येणारा बॉल. अतुलने फक्त दिशा दिली आहे. अतुल देखील चालाक आहे, हुशार आहे. जे चांगले चेंडू आहेत ना त्याला सन्मान देतोय आणि 1-2 ने धावफलक पुढे नेतोय. अतुलला देखील माहिती आहे एक एक धाव खूप महत्वाची आहे. प्रत्येक बॉल मध्ये गोलंदाजाच्या विकेटची आशा आहे हे अतुलनं जाणलंय आणि अगदी संयमानं अतुल खेळ करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती दबाव वाढतोय कारण शांतता पसरली आहे. दबावामध्ये प्रभाव करावा लागेल. ओहो, बचावात्मक फटका. गोचांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल येते. डिक्लेअर. एक धाव येईल. एका एका चेंडूने एका एका ओव्हरने मॅच मात्र चित्र बदललं जाते. 11 धावा धावफलकावरती. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट. गोलंदाज नितीन यांना कान मंत्र दिलाय. प्रत्येक बॉल मध्ये विकेटची आशा आहे नितीनच्या. नजरेत सदा नवी दिशा असावी आणि प्रत्येक चेंडूमध्ये गोलंदाजाच्या विकेटची आशा असावी. अतुलने हे जाणले, त्यामुळे अतुल बचावात्मक फटके खेळतोय. अलॉंग द कार्पेट राहतोय आणि इथं पहा नशिबाची साथ असली ना की तुम्हाला संधी भेटते. बचावात्मक फटके खेळतोय. 1-2 अतुल मात्र धावफलक सुरू ठेवतोय. 2 धावा येतील आणि 2च्या मदतीने धावफलक जाईल पुढे 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. चेंडू हवेत. फटका फसलाय, फटका फसलाय. बचावात्मक खेळ नितीन सर सातत्यानं अतुलचा राहिलाय. अतुलनं धावफलक मात्र सुरू ठेवलंय. 15 धावा धावफलकावरती. माफ करा, 14 धावा आहे धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती. घड्याळ जर पाहिलं तर मागचे 2 घेतले, आता 1 घेतला. मागे 2 रन घेतले, आता 1 घेतला. कधी स्विंग कधी कट होणारा चेंडू. सातत्यानं राहिलाय प्रभाव गोलंदाज नितीन यांचा. शेवटचा बॉल आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. कोणती विकेट नाही अजून नाणेल संघाच्या हाती लागलेली. इन स्विंग झाला, इन स्विंग झाला. बॅटर जागेत थांबले. थ्रो मारल्यानंतर तर डिक्लेअर आहे. टोटल 2-2 आले. एक इथे डबल आला आणि इथं थ्रो मारला बघ. तू सिंगल म्हणतोय. डबल 2 नाही आला कुठे. हा डबल आहे. डबल आलाय. मी सांगतो तुला 15 झाले. का माहितीये का, यांनी थ्रो मारला तो डिक्लेअर केला ना. धावला. अमित कडे स्ट्राईक गेलती. अमित कडेच गेली आणि त्या विकेटने बॉल सोडला आणि तो मागे गेला. अतुल आला पाहिजे 2 घेतले तर. नाही, सिंगलच घेतली. कीपरने बॉल सोडला आणि मागे गेला, डिक्लेअरला गेला. 15 झाले सर. 15 झाले. 15 झाले का? एक डबल आलाय. तो थ्रो मारला, तो बाहेर मागे गेला. 2 षटक कंप्लीट झाले धावफलकावरती. धावा 15 आहेत.
चेंडू आपण पाहतोय गोलंदाजाच्या हातामध्ये मैदानाच्या रोखून धरलेला आहे. फलंदाजाच्या नजरेत फलंदाज पिच मोजत आहे आणि पंचांची नजर, दोन्ही पंचांची नजर विकेटवरती खेळवलेली आहे. गोलंदाज तयार आहे. कुणाल गोलंदाजी मार्क वरती 31 धावांचं आवश्यकता आहे. गोलंदाज थोडासा बदल करतोय. रनअप तोच आहे. काय बदल करतोय या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. या टप्पा थोडासा बदललाय, वेग वाढवलाय, परंतु वेगाला नाहीये दिशा, झाली दुर्दशा. व्हाईट बॉल. 17 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. 17 धावा झालीत. जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. इथं जर विकेट आली तर प्रभाव राहील नाणेल टीमचा. वाह, सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव, एक चूक आणि एका चुकावरती नियंत्रण ठेवलंय नाणेल संघानं. त्यांना देखील माहित आहे की धावा आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. जर आपण धावा थांबवत राहिलो तर बॅटरचा कॉन्फिडन्स लो होईल आणि एकदा का बॅटर विकेट देईल. विकेट अजूनही नाहीये. इथे जर विकेट आली तर नाणेल संघाचा प्रभाव वाढेल मॅच वरती. ऑन साइडला खेळलेला चेंडू मुक्त प्रदेश पाहिलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडण्याचा प्रयत्न सुंदर राहिला आणि 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बॅटिंग टीमच्या बाजूने बोलायचं झालं तर माहिती आहे नाणेल संघाची गोलंदाजी अटॅकिंग आहे, दमदार आहे आणि कौशल्य त्याही गोलंदाजीमध्ये आहे. या दोघांना त्यांनी चकवलंय आतापर्यंत. पायावरती होता बॉल, उचललाय आहे क्षेत्ररक्षक. डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजनला पकडली जाते. झेल विकेटचं पत आणि इथं सुंदर झेल पकडला. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल बॅटची टक्कर एक वेगळी गोष्ट सांगते. कधी संयम, कधी आक्रमकतेची, तर कधी तंत्राची, तर कधी धैर्याची. आणि इथं गोलंदाजानं धैर्य दाखवलं, संयम ठेवला आणि विकेटचं पतन झालं. बॅटर गॉन. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकेट येणं गरजेचं होतं. विकेट आलीये. मॅच मध्ये नाणेल संघ प्रभाव वाढेल का? जिंकायचं आहे. थोडस लेट स्पीड आपल्याला कंटिन्यू करणं गरजेचं आहे. मित्रांनो, बारक्या मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅट कधी तलवार बनते, बॅट कधी ढाल बनते, तर बॅट कधी शस्त्र बनते, तर बॅट कधी कोड बनते. आता कोड बनले बॅट नाणेल संघासमोर आणि या खोड्यामध्ये गेल्यानंतर डायरेक्ट कानात जवळ गेलाय आणि फुंकर मारत यष्टीरक्षकाच्या जोडीत विसावलाय. कमाल धमाल होते गोलंदाज कुणालची. ओहो, काय चेंडू फेकी केलाय. अप्रतिम गोलंदाजी. दांडी 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 गोल. क्रिकेट म्हणजे आकड्यांचा खेळ नाही, तर तो बॉल आणि बॅट मधील संवाद आहे. आणि इथं प्रत्येक चेंडू टकटक करत आपण आतापर्यंत चर्चा करत होतो. विकेट येणं गरजेची होती, विकेट येणं गरजेची होती आणि इथं बारक्याला चकवा दिला चेंडूने. बारक्याला काहीच जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. मत्रेवाडी संघाला 11 धावा. 6 चेंडू 11. गोलंदाजी ट्रॅक वरती. संधी कोणाला दिली जाईल हे पाहणं आता आवश्यक आहे, कारण हे 6 चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत. या 6 चेंडू मध्ये ठरणार आहे या मॅच चित्र. 6 चेंडू आणि 11 धावा. कसे असेल मॅच, कोण होईल या मॅच मधील विजेता? 6 चेंडू 11. एका साइडून नाणेल संघाचा जर आत्मविश्वास जर पाहिला ना, तर आत्मविश्वास आता द्विगुणित झालाय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहे तयार. सुभाष. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळलाय. गोलंदाज धाव घेतोय. मीडियम पेस चेंडू. फलंदाज संयमाने खेळतोय. बॅट बॉलचा मऊ संपर्क. 1 धाव. आता 5 चेंडू 10 धावा बनवायच्या आहेत. फील्डच्या आत शक्यता आहे. ओहो, चेंडू हवेत उडवलाय. मोठा क्षण. फील्ड खाली. चेंडू हवेत पाठवलाय सीमारेच्या पार. दमदार 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 जोमदार त्यासाठी आला होता आणि ठोकलाय षटकार. मॅच चित्र बदललंय, रंग बदललाय, रूप बदललंय. षटकार आलाय. 27 धावा धावफलकावरती. 1 धाव, एक चूक तुम्हाला खूप महागात पडेल, परंतु नाणेल संघाने आतापर्यंत जर प्रभाव ठेवलाय करतोय.
4 ओहो स्लोवर 1 आणि अतुलला मात्र नॉट स्ट्राईक एंड वरती तसंच ठेवले. स्लोवर 1 आलाय. 3 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा कॉन्फिडन्स, पुन्हा आत्मविश्वास, पुन्हा जिद्द, पुन्हा चिकाटी, पुन्हा इतिहास घडण्याच्या दिशेने पावलं. आतमध्ये वेगाने फेकी तर केला, चेंडू रोखला चांगला. 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा मॅच मध्ये. आणि या मॅचच्या कहाणीमध्ये चित्र बदलतंय. मैदानामध्ये शॉस रोखलेला आहे. चेंडू येतोय, फलंदाज शांत होतोय. बॅट आणि बॉलच्या मधील हे युद्ध आता अंतिम टप्प्यात येऊन टेपलंय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 आणि दुसरी देखील धाव कंप्लीट होतीये. आता मॅच कुठे आलीये. 1 बॉल 1 हँड व्होल्टेज. 1 चेंडू आणि 1 धाव. मित्रांनो, मॅच कोणी जिंकू द्या, पण आपल्या तालुक्यातील क्रिकेट जर आवडला असेल तर एकदा आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन साठी खऱ्या अर्थाने एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. कारण जशाच तसं उत्तर दोन्ही बाजूंना बेहत्तर दिलं जात आहे. 1 चेंडू राहिलाय आणि एका चेंडू मध्ये धाव बनवायची आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. मैदानाच्या आतमध्ये फील्ड जवळ घेतलेली आहे. सामन्याचं भवितव्य या एका चेंडूवरती अडलेलं आहे. प्रेक्षकांचा शॉस